नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी एक मोठी वाटी इतकी गवार स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे। फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, 7 ते 8 पाकळ्या लसूण, 2 टेबलस्पून सुकं खोबऱ्याचे काप, 1 टेबलस्पून भाजून साल काढलेले शेंगदाणे, एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्त्याची पानं 7 ते 8 घेतलेले आहेत। 1 टेबलस्पून इतकं तिखट, 1/4 टीस्पून गरम मसाला, 2 चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सुकं खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि लसूण हे तिन्ही पण जिन्नस आपल्याला कोरडेच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तिन्ही पण जिन्नस इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत। गॅसवर कढईमध्ये आपण 1 टीस्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे आणि चांगलं गरम करून घेतलेलं आहे। धुवून घेतलेली गवार आपण तेलावर काढून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिटसाठी आपण मीडियम गॅसवरती गवार चांगली परतून घेणार आहोत। गवारीला एक प्रकारे असा उग्र वास असतो, तो जाण्यासाठी इथे आपण ही गवार चांगली परतून घेतोय। तर याच पद्धतीने आपण 2 मिनिटांसाठी चांगली परतून घेऊया। गवार इथे आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सेम कढईमध्ये आता आपण 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण मोहरी काढून घेऊया, जिरं, यावरतीच आता आपण कांदा सुद्धा काढून घेणार आहोत आणि चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्येच कढीपत्त्याची पानं सुद्धा काढून घेणार आहोत आणि सोबतच आपण मिक्सरला जे जिन्नस फिरवून घेतले होते ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया। थोडंसं मिक्स करून परतून घेऊया अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी। यामुळे आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो। हे बघा, चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपण घेतलेले सर्व मसाले काढून घेऊया आणि मिक्स करून परतून घेऊया। थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही। हे बघा, मसाले इथे आपण चांगले मिक्स करून परतून घेतलेले आहेत। यामध्येच आता आपण गवार काढून घेणार आहोत आणि गवार सुद्धा चांगली मिक्स करून परतून घेणार आहोत। तर गॅस इथे आता आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती 2 मिनिटांसाठी आपण हे चांगलं परतून घेणार आहोत। गवार इथे आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि एकदा चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी अर्धा कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये काढून घेणार आहोत। बघा, सुरुवातीला आपण एक चांगला उकळ काढून घेऊया। इथे मी गॅस फुल करून घेणार आहे आणि फुल गॅसवरती एक चांगला उकळ काढून घेणार आहे। भाजीला इथे चांगला उकळ आलेला आहे। गॅस बारीक करून घेऊया आणि आता झाकून आपण भाजी पूर्णपणे शिजवून घेऊया। साधारणतः एक 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया आणि गवार शिजली की नाही ते बघूया। हे बघा, इझिली तुटली जाते, म्हणजे इथे आपली गवार चांगली शिजलेली आहे। खूप जास्त आपल्याला रस्सा ठेवायचा नाहीये,
अंगापुरती अगदी थपथपीत अशीच आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली गावरान पद्धतीची गवारीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। चवीला अगदी जबरदस्त लागते। ही तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। तर आजची रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।